नमस्कार मंडळी, आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज आम्ही कुठे आलोय? दाखव डायरेक्ट तिथे. नाही दिसत आहे, लांब आहे ते. मी आलो माथेरान. आमची व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करायला. व्हॅलेंटाईन सॉरी, व्हॅलेंटाईन नाही, काय बोलतात त्याला? ॲनिव्हर्सरी फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आम्ही आलो माथेरान. लो बजेट ट्रिप. नाही, नको 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 थँक्यू. हे ट्रेनने जायचं आहे मला. आपण येऊ एकदा ट्रेनने फिरायला. मी किती वेळा आलो माथेरानला, पण ट्रेनने नाही गेलो अजून. माथेरानवाली ट्रेनने फिरायचं है ना. तू गेलीस का कधी ट्रेनने? बोल इथे. नाही, मी कधी नाही घेतली ट्रेन. चला बघूया आता कसे जातात. तर आम्ही आलोय इथे माथेरानला. आणि माथेरान स्टेशन ना गेट जेव्हा आपण एंटर करतो माथेरानला, म्हणजे नेरळ स्टेशनपासून आम्ही कॅबने टॅक्सी दे होती इकडं. नाही जरा त्या टॅक्सीमधून पर सीट 100 रुपये माथेरान गेट जवळ आपल्याला उतरवतात. तिथून जे मेन माथेरान स्टेशन किंवा काय बोलतात त्याला मार्केट आहे ते काहीतरी 3 किलोमीटर आहे असं हे लोक बोलतात. पण एवढं लांब वाटत नाही मला, म्हणून आम्ही चालत निघालो. आणि टॅक्सीचे किती रुपये बोलले माहिती आहे? 1000 रुपये. या चांगलं करतोय की नाही. आम्ही ॲक्च्युली कॅबने नाही रे, ऑटोला ते बोलले खूप वेळ लागतो यायला. आणि घोड्यावरीला बसायचं नाही, आणि घोड्याचे पैसे पण 2 घोड्यांचे 1000 रुपये बोलतोय तो. तर आम्ही नाही, दोघांसाठी नाही बोललो आणि चालत निघालो आणि दमलो. तर हिला डाऊट आलाय चालत जाऊन बरोबर करतोय की चुकीचं करतोय. पण मला वाटत नाही एवढं लांब आहे. पोचल्याच जाम पास का. ही बॅग बघ, हिने मला कुली बनवलं आहे बघा. ते लोक विचारत होते कुली पाहिजे का बॅग घ्यायला, तर बोलली माझ्याकडे एक कुली आहे, म्हणजे मी. हिला लाज वाटली पाहिजे. हे बघा आता स्वतःच घेते बॅग. तर बघूया माथेरान पिकनिक आपली कशी होते. कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ. असंच काहीतरी बोलतात ना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मध्ये मध्ये सबस्क्राईब पण करा. मध्ये एकदाच करा, सारखं सबस्क्राईब नका करू. हां ठीक आहे, बघत राहा. मित्रांनो माथेरान ट्रेन, टॉय ट्रेन याच्यामध्ये आपल्याला यायचं. नको दाखवतो बा, आला बघ. फोन ठेव. काय नाही फोन ठेव. बोल आता. चौघं पोरांनी आपल्याला विचारलेलं ना की चालत लवकर पोचू का. ते लोक मागे कुठे दिसतच नाही तरी. पण ते आपल्या मागेच होते. हा मग आपल्या मागे होते, आता कुठे दिसतच नाही. दिसे नसे झाले, दमले वाटतं. आम्ही पीठ आहोत आम्ही कसं एकदम, म्हणून आम्हाला काय वाटत नाही एवढं चाललं ते. दमले. मुंबईची बघून आपण पण मुंबईची नाही, नालासोपारा मुंबईमध्ये नाही. मी तुम्हाला सांगू का किती वाजता निघालो? 9:30ला निघालो घरातून. 3 वाजलेत, अजून आम्ही पोचलो नाही हॉटेलला. माथेरानला जायला एवढा टाईम लागतो. नालासोपारावरून एवढाच टाइम लागणार ना? नाही बोललो आम्ही. खतरनाक लेट झाले आम्हाला. गावी पोचलो असतो त्यांनी. सिरियसली. चला आम्हाला जे लोक हे बोलत होते की ऑटो पटापट येत नाही, पण ॲक्च्युली ऑटो खूप गेल्या. येऊन जाऊन ऑटो खूप फेऱ्या झाल्यात ऑटोच्या.
आम्ही इतक्यात हॉटेलला पोचलो असतो तर थांबलो ते असतो. घोडेवाले बोलतात म्हणजे घोडा घोडेवाले घेण्यासाठी. बोलतात की ऑटो नाही पटापट येत, लांब आहे, चालत नाही जाऊ शकत. पण नाही, ऑटोसाठी वेट करा, पटकन पोचाल. पण पैसे जेव लागतील किती माहिती नाही आता. 35 रुपये ऑटोचे. हां ठीक आहे ऑटो. नाही गं, आणि मुंबईला चालणं पण ठीक आहे, एवढं चालणं पण जास्त. ठीक आहे. एवढं लांब नाही, बट आपण पण खूप आम्ही लांबून आलोय म्हणून. जमलोय. पण चांगलं आहे, ऑल रस्ते पण चांगले आहेत, तुम्ही बघू शकता. आहे ना, चालायला जंगलात चालल्यासारखं वाटतच नाही, एकदम मस्त. का बोलतात त्याला, तसं वाटतंय. काय बोलतात त्याला? हां, ते समजलं त्याला. सो मित्रांनो, आमची रूम जी बुक केली ती तुम्हाला दाखवतो. एकच मिनटं. हा पहिला चाला वॉशरूम पहिलाच दिलं आहे. हा एक वॉर्डरोब दिलं आहे, AC फ्रीज दिलं आहे छोटासा, AC पण आहे आणि TV ही पडले अशीच. आणि हे डेकोरेशन पण करून दिलं. हे डेकोरेशन एक्सपेक्टेड नव्हतं. आणि सांगितलं नव्हतं अॅनिव्हर्सरी हे आम्ही सांगितलं पण नव्हतं. मला वाटतं कोणाचं तरी आधीचं हे डेकोरेशन आहे, पण जाऊ दे, आम्हाला फ्रीमध्ये भेटलं. आणि सगळ्यात भारी व्ह्यू. एकच मिनटं. कसला भारी व्ह्यू आहे हे बघा. एकदम म्हणजे एकदम. आणि ह्याच्यात एकतर मला लुक ना, खाली तुम्हाला रूमच्या बाहेर गेलो ना तर एक दाखवेन. म्हणजे खाली ती वेलकममधली मूवी कशी हे वेलकममध्ये कसं ते एका याच्यावर खांब्यावर पूर्ण घर उभं होता, हे तसं झालं आहे. तसं रूम आहे. आणि खाली हा थोडी भीती पण वाटते, पण चांगलं पण वाटतं. एक नंबर व्ह्यू आहे. वेलकम मूवी की याद आ गई. भीती वाटते पहिलेच रूम बघून. बापरे, नंतर आम्ही कुठे बाहेर जाऊ ना तेव्हा आम्ही सांगू. बुक करून असं वाटलं फसलो की काय, कुठे बुक केलं ही रूम. पण हे डेकोरेशन चांगलं वाटतंय ना. रूम छोटीशी आहे पण चांगली आहे, ठीक आहे. आणि डेकोरेशन ते कोणाचं तरी आहे, दुसऱ्याचं, ते फुकट भेटलंय मला. पण ठीक आहे ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मला दाखव. गुड मॉर्निंग. आज नाही ना आपली अॅनिव्हर्सरी, आज नाही ना, उद्या माहिती आहे तरी पण मुद्दा. तर आम्ही काल आलो आणि काल आम्ही थोडं खूप थकलेलो म्हणून झोपलो. जास्त काय व्लॉग वगैरे बनवलं नाही, मार्केट फिरलो फक्त बस. आता सकाळी आम्ही उठून नाश्ता करतो. नाश्ता आला आमचा, हे बघा, मॅगी आणि चाय. मी चाय नाही पित, ही चाय आहे, चायवाली. सो तर आता नाश्ता करून जरा सकाळीच जातो, म्हणजे दुपारी ऊन होईल ना, म्हणून लवकर पॉईंट थोडेफार बघू. मग त्यानंतर घरी येऊ, रिलॅक्स करू आणि मग परत संध्याकाळी जाऊ. येस, 4-5 वाजता. आणि आमचं मॉर्निंग आणि व्ह्यू मॉर्निंग व्ह्यू तुम्हाला दिसते की नाही? बॅक कॅमेरा एकच मिनिट स्टॉप कर या 2 मिनिटात. बोल. आता मी चाललोय खंडाळा. एवढं लांबून बोललीशी आवाज नाही ना. आता आम्ही चाललोय खंडाळा पॉइंट माथेरान. बघूया कसं आहे. स्टॉप कर. हॅलो. तर आम्ही आता आलेलो खंडाळा पॉईंटला. आणि हा व्ह्यू तोच आहे जो आम्हाला आमच्या घराच्या विंडोमधून दिसत होता, घराच्या रूमच्या. लाईट इथे बघ, तू कोणता अँगल पकडलेस. मग आता काय करू, मागं सूर्य आहे तर असं पकडू. हां ठीक आहे, या. तर आणि इथे येताना मगाशी पूजा पडली. व्हिडिओ आहे, टाकू, तो पण टाकू. व्लॉगमध्ये नाही टाकायचा, पण रील्समध्ये नक्की टाकू. तिची रील्स बनवत होतो चालताना. मला वाटलं आता काय आमचं पॉईंट विंट काय होणार नाही फिरायला. अशी पाय धरून पाय पकडून बसलेली, तर पण आहे ओके आता. थँक्स गॉड. आता मी शूज घेणार आहे आधी. नाही मग हां, शूज घेऊ आता. परत असंच पकडलं. ठीक आहे. इकडे ना खूप लोक जे घोडे घ्यायला फोर्स करतात,
पण बायकोसोबत असं जंगलात चालायला एक चांगलं वाटतं. नाही पण बायको खरं पडली त्याचं काय नाही. बायको पडली पण तिथे घोडा तसं पण गेला नसता. ती स्टेप्स तिकडे घोडे नाही नेत, ते थांबवतात. खूप हे जोरात थांब, पडली आपण. इकडे 2 आले, 2 टाईम आलेत, 2 रस्ते आलेत. कुठं जायचं बोल? या लेक वरती आपण या नंतर साईडला जायचंय. पॉइंट आहे तिकडे. आधी आपण हे सर्वे करूया. आपण लेक वरती नंतर तेव्हा मला दुसरे कपडे घालतील. अरे तिथे लांब जायचं. इथे आपण एकदा गेलोय. चल, नाही गेलो. गेलोय तेव्हा. मग तिकडून जाऊन परत इकडे यायचा, कुठून? इथून जाऊन परत इकडे यायचा. नाही, बघूया त्यानंतर. नाही आता आलीस जवळ तर का ना मिस का करायचं, बघू ना. ठीक आहे, चालेल. तुला आठवते का एक गोष्ट, जेव्हा आपण लास्ट टाइम आलेलो ना माथेरानला, तेव्हा तुझा फोन तुटलेला. तुझ्यामुळे. हा. हा. आणि मग आपण जेव्हा फिरत होतो ना आम्ही, तेव्हा सगळेजण खूप फोटो बिटो काढत होते. हा. आणि तेव्हा माझ्याकडे चांगला फोन नव्हता फोटो काढायला. तेव्हा तू बोललेलास आपण जेव्हा पण नेक्स्ट टाइम येऊ ना, तेव्हा आपण आयफोन घेऊन येऊ. तेव्हा तुझ्याकडे आयफोन असेल आणि आता खरोखर माझ्याकडे आयफोन आहे. म्हणजे ही गोष्ट खरी झाली आपली. खरं सांग. हा. येस. आयफोन काय कॅमेरा पण आहे. कॅमेरा पण आहे, पण मी तुम्हाला ह्याच्यात दाखवू नाही शकत कारण तो कॅमेरामध्येच मी व्हिडिओ काढतोय. नाही सो नाही चल आम्ही आता चालू इको पॉइंटला. पॉइंट. इको दिसतंय 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 दिसतंय. काय काय ए इकडे आहे काय खूप काही पॉईंट आहेत. हे बघा, शार्लोट लेक, इको पॉईंट, हनीमून पॉईंट. आम्ही आलेलो आता इको पॉईंट. अरे इकडचा व्ह्यू बघ पोरी. इको पॉईंटला आलेलो आहोत आणि हा सांभाळून पडशील परत. बापरे, खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. तो लेक पण आहे. इथून परत कुठं जायची गरज नाही म्हणजे लेक व्ह्यूला. इथूनच बघून गे लेक. हे मस्त फोटो येईल तिथे. फोन दे. इको पॉइंटला आलोय आता. दिलीप बोलणार आहे. बोलू मी? दिलीप आलाच नाही यार. दिलीप ते बघ असं रेकॉर्ड होतंय. येड्या कॅमेरा आला आवाज आला ना. दिलीप चल. मला तर माझा आवाज एवढा मोठा नाही, येतच नाही आवाज. नाही येते इको पॉइंटला. इको नाही येत. त्यांचा येतोय रे. दिलीप अरे माझा येत नाही. आला तू मध्येच इतक्या नाही बोलतेस ते. हा, चल. दिलीप अजून जोरात. दिलीप अजून जोरात हवं. येतच नाही. आला 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 मस्त. एक नंबर. येतो आवाज येतोय, इको होतोय, पण हिच्या आवाजात जोरच नाही. सो इको पॉइंटवर हे काका भेटलेले पत्रकार आहेत ते, आणि फोटोग्राफर पण होते. त्यांनी ना आमचे चांगले चांगले फोटो काढले. खूप आमच्या चांगले. समोरच चाललेत बघा. ओ दादा एक मिनिट इथे बघा कॅमेरामध्ये. हे यांनी आमचे चांगले चांगले फोटोज काढलेत. ब्लॉग बनवतोय तर त्यात एकदा घेतो. ओके. तुमचं नाव काय? सागर वैद्य. सागर. आणि यांनी फोटो काढलेत आणि हे पत्रकार पण आहेत ना बोलतात. मी गणेश मानस दैनिक पुढारी सांगली उपसंपादक आहे. ओके. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्ही असं हसत खेळत राहा, आयुष्यभर राहा. तुमच्या कपलसाठी, तुमच्या जोडीसाठी खूप शुभेच्छा. आणि थँक्यू दोघं खूप क्यूट आहात. थँक्यू. आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. दीपू डायरीज आणि चॅनल अशा कपलला मदत करा. नक्कीच. लिंक पाठवा तुमच्या चॅनलची. हो हो करतो. थँक्यू. आणि असंच पुन्हा कधी तर भेटू. हो नक्की. मी नाही आलो त्या